सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील मंडळी असेल तर त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर यायचं आहे। चला मैदानाकडे पंच सामना चालू करून घ्या। सामन्याला सुरुवात हो। आणि संजयजी आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो ओमकार आणि काहीसा अतिशय निर्धाव पद्धतीचा चेंडू फलंदाजाला काही नीटसा समजला नसावा आणि फलंदाजीसाठी सुद्धा ओमकार स्ट्राईकला पांढरी जर्सी परिधान केलेला आणि पुन्हा ओमकार संघाचं पहिला आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन 10-12 पावलांचा रनअप आणि हा काहीसा मारला चेंडू एक धाव सदरत्या पूर्ण। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो का नाही, एका धावेत समाधान आणि धाव संख्येत 1 निवाड, धाव संख्या 2। आणि स्ट्राइक पंचांकडे गाड मागताना फलंदाज आहे तो निखिल, अतिशय नावाजलेला फलंदाज ओमकार यांचा सामना करेल आणि हा चांगला पॉइंटच्या दिशेने भिरकवलेला एक धाव सहजरित्या पूर्ण। दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण। अशा प्रकारे धाव संख्या 2 निवाड, धाव संख्या झालेली ती 4। सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल। जे स्पोर्ट या संघाकडून पुन्हा गोलंदाज सज्ज आणि हा उंच असा भिरकावण्याच्या नादामध्ये बीट झालाय तो फलंदाज निखिल। धाव संख्यात कोणत्या प्रकारची वाढ नाही, चांगली गोलंदाजी, नियंत्रणबद्ध अशी गोलंदाजी निखिल यांची, ओमकार यांची। आणि ओमकार यांचा पुढील चेंडू निखिल यांना आणि हा लॉंग ऑनला भिरकावलेला चेंडू आणि हा चौकार, खणखणीत असा चौकार आणि धाव संख्येत 4 निवाड, धाव संख्या झाली 8। आणि या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल, चांगली धाव संख्या म्हणता येईल जयश या संघाची। पुन्हा ओमकार सामना करील निखिल आणि हा उंच भिरकावलेला बघूया आणि हा खणखणीत असा षटकार, धाव संख्येत 6 निवाड। पंच विनायक वारगे यांचा 6 धावांचा इशारा, धाव संख्या 14। एका षटकाखेरीज जीएस स्पोर्ट या संघाची धाव संख्या झाली 14। चांगल्या प्रकारची फलंदाजी म्हणता येईल आणि अशीच फलंदाजी करावी लागेल। आणि आता स्ट्राइकला आहे तो ओमकार। बघूया कर्णधार आता संघाचं दुसरं षटक कुणावर विश्वास दाखवतो टाकण्यासाठी तो अशीच अतिशय हिरवगार असं मैदान, प्रत्येकाचं स्वप्न या मैदानामध्ये खेळण्याचं। आणि मला वाटतं चिकनी या संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो धन्यवाद राहुलजी। तर घेऊन जातो पुन्हा एकदा ग्राउंड होती, मॅच रंगलेली आहे, एक जबरदस्त आक्रमक स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, वेलकम। आजची दुसरी मॅच या ठिकाणी नियोजन आणि आयोजन काय म्हणणारे आहे, नियोजनला जबरदस्त नियोजन। नवतरुण मित्रमंडळ ज्योतिर्पडा सहजुती, गोलंदाज आहे संदेश मुंडे आणि स्ट्राइकला आहे फलंदाज ओमकार। पाहूया कशा प्रकारे, ओहो मला वाटतंय
डेड बॉल. ओके, स्टंप पडलेला आहे या ठिकाणी. पंच अतिशय रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेले विनायकजी वारगे आणि त्याच्या समवेत समीरजी पाटील दोन्ही दावेश्वर बेंच संघाकडून खेळणारे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. स्कोर झालेला आहे तो 14 चिकनी संघाचा. भडकटतोय, लेंथ लाईन भडकटतोय थोडीशी. मला वाटतं डिप्रेशन या ठिकाणी प्रेशर आहे की का गोलंदाजावर नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी. एक अतिरिक्त धाव मिळतोय वाईटच्या स्वरूपात. काय म्हणणार, लहलो से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. पाहूया ही मॅच ऑर्डर मॅच या ठिकाणी रंगलोय. नक्कीच मोठा शॉट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी एकच धाव घ्यावा लागतंय. एका धावेने धावसंख्यात भर होतोय 16. स्कोर रिपोर्टर आज आम्हाला लाभलेले आहेत या विभागामध्ये. नक्कीच ज्यांचं चांगलं कामगिरी आहे ते अल्पेश पाटील आणि लाईव्ह टेलिकास्ट स्कोर रिपोर्टर साहिल आणि कॅमेरामॅन आहे विवेक सिंग. कौतुक सर पाटील यांची टीम आहे या ठिकाणी. लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट घेतला, आवाशाला गवस निघातोय. बघूया वीर वीर करतोय, कॅच पकडतो आणि कॅच पकडी तो मॅच पकडी. काय कॅच पकडली या ठिकाणी, अप्रतिम. अगदी कॅमेऱ्याच्या छोट्याशा कॅमेरामध्ये तुझी कॅच ही कैद झालेली आहे मित्र. नक्कीच या ठिकाणी हजारो प्रेक्षक लाईव्ह मॅच पाहत असेल आज घरी बसून, कारण का आज संडे आहे, विकेंडचा दिवस आहे. अर्थातच ही मॅच पूर्णपणे लाईव्ह बघण्याचा जो आयोजन केलेलं आहे, आयोजक आहेत नवतरुण मित्रमंडळ ज्योतिर्पाडा सेजू यांच्या संयुक्त विद्यमानाने. प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये, तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,000 रुपये. नवीन फलंदाज अजिंक्य. कशा प्रकारे हा अजिंक्य यश प्राप्त करतोय आपल्या चिकनी संघाकडून नक्कीच पाहायला मिळाले या रिलायन्स ग्राउंड वरती. 11-12 यहाँ पे रिलायन्स ग्राउंड नेहमीच या ठिकाणी आम्हाला तयार करून देत आहात. स्टेट मॅनेजर अजिंक्य पाटील सर यांचा खूप खूप धन्यवाद देणे या ठिकाणी. निखिलची जागा पकडण्यासाठी आलेला आहे स्ट्राईक आहे तो अजिंक्य. अजिंक्यला मोठे फटकेबाजी करावी लागेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. मोठे मोठे स्कोर या ग्राउंड वरती 90-100चा स्कोर होतो या ग्राउंड वरती. पाहूया, परंतु संदेश एक आक्रमक गोलंदाज आहे, कशा प्रकारे अजिंक्यला करते पाहायला मिळेल या ठिकाणी. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी. थोडासा उचली घेणारा चेंडू या ठिकाणी संदेश टाकतोय अजिंक्यला. अजिंक्यला थोडासा जखडून ठेवलं या ठिकाणी. अतिशय स्कोर सुद्धा स्थिर झालेला आहे तो चिकनी संघाचा. नाणेफेक जिंकून जे स्पोर्टचे मालक रिटायर मिलिटरी मॅन गिरीश घोडेकर कार्पेटच्या माध्यमातून मारला होता 4 ठिकाणी, परंतु थोडीशी मिक्स फिल्डिंग ट्विस्टला कॉल दिलेला आहे. रनिंग बिटवीन द विकेट. जबडे आता घात दिले, हात मोजिले दात. तिथं आमची मराठीची जात. काय रनिंग मारणार ह्याला. जंगलामध्ये अनेक फिरणारी लोक होती, परंतु वाघाला फांडणारा माझा एकच शिवबाचा छावा होता, तो म्हणजे शत्रू धर्मवीर शिरवीर संभाजी महाराज. हाती घोडे तोफे तलवारे. नंतर बोलेन मी हा शेर तुम्हाला नक्कीच मित्रांनो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा बीट होतो या ठिकाणी. जे ओपनचे टुर्नामेंट आहे ते नक्कीच रायगड जिल्ह्यामध्ये अनेक नामवंत खेळाडू या दोन्ही संघामध्ये भरणा असेल, कारण का या विभागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये अनेक प्रीमियर लीग चालू असतात या ठिकाणी. काय गोलंदाजी करतोय संदेश, अगदी व्हेरीफाय गोलंदाजी करून ठेवते. प्रत्येक चेंडू हा व्हेरिएशन करते. ब्लॉकर पतीचा, स्लोअर पतीचा, कधी घुसले घेणारा चेंडू टाकतोय तो संदेश. 2 षटकाखीर धाव संख्या होतोय 18.
एक सांगू इच्छितो, जो जेएस पोस्ट मध्ये जो फिल्डर करतोय बंटी पित्रे जरा हात वरती करायचा. आपण 2023च्या प्रीमियर लीग मध्ये आपण बाईक कारचा रायगड प्रीमियर मध्ये बाईक कारचं मानकरी ठरलं होतं. फक्त कार जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या बंटी पत्रिकेसाठी. खरोखरच गुणी खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये तयार होतोय आणि आता स्ट्राईकला आहे तो ओमकार. शॉट घेतलाय नक्कीच झेल खाली फिल्डर, परंतु नक्कीच हा एक बाहुबली गगनचुंबी षटकार. ह्या 6 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचलाय 24. या ठिकाणी नक्कीच ऋतिक शिर्केला पाहतोय. कालची मॅच जी झाली वायजेएस वरोटने, जोला नागोटने वर्सेस करसुडा धाटाव, 6 चेंडूमध्ये 18 धावा होत्या. ऋतिक शिर्केने लगातार 2 षटकार मारले होते, त्यानंतर 1 धाव घेतली आणि नंतर 1 चेंडू आणि 6 धावा हा समीकरण झाला होता. मॅच रसिकांच्या मनाला अगदी स्पर्श करून गेली, हृदयाला स्पर्श करून गेली, मॅच ही लागणारी गेली ती कालची मॅच. आज या ठिकाणी ऋतिक शिर्के पाहायला मिळतोय. आमदार दमदार चषकामध्ये, नंतर पीएनपी चषकामध्ये ज्याची वर्णी लागते तो ऋतिक शिर्के. मॅन फॉर्म क्रॉसडे. नवीन गोलंदाज निशी कर्णेकर. कॅच होती, कट होती, बॅटला कट लागली होती, परंतु फिल्डर तिथे थोडासा दूर असल्यामुळे कॅच ती ड्रॉप होते आणि 1 धाव मानावं लागते तो ओमकारला. धाव संख्येत भर धाव संख्या होते 25. निशी तो अजिंक्य कशा प्रकारे निशीच्या गोलंदाजीला मारा करेल नक्कीच पाहायला मिळेल. अगदी चौफेर फटकेबाजी करावी लागेल अजिंक्यला. नक्कीच कव्हरच्या क्षेत्रातून मारायला मला वाटतं फिल्डर तैनात तिथे क्वीन्सला कॉल केला होता, परंतु नाही. ओमकारने सांगितलं थांब, अजून मित्र अजून बराच खेळ बाकी आहे या ठिकाणी. या क्रिकेटने भरपूर काही शिकवले, मान सन्मान करायला शिकवले, आदर करायला शिकवलंय. मित्रांनो, गावातील क्रिकेट हरला तरी चालेल, परंतु आपला खेळ कधीही सोडू नका, आपला मनातला खेळ कधी सोडू नका. ओमकार अगदी स्लोअर पदे चेंडू, नक्कीच पंचांकडे दाद मागले, पंचांनी हात फिरवलेत. पंच आहेत विनायकजी वारगे. आज पूर्ण दिवसामध्ये आम्हाला जे पंच लाभलेले आहेत विनायकजी वारगे, समीरजी पाटील, त्यांचं सुद्धा या मंडळाच्या नवतरुण मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. निशीला थोडंसं दडपण आहे, निशीला थोडंसं प्रेशर आहे. पुन्हा एकदा भडकवतोय आणि हा ओके, गुड डिसिजन. पंच म्हटलं की नावाजलेले पंच आहेत रायगड जिल्ह्यामध्ये, त्यांची ख्याती ओळखली जाते. ते सुद्धा एक माजी क्रिकेटर आहे, नवईट आहे. पंच सुद्धा बंटी पत्रिकेत तुला सुद्धा माहिती आहे, पंच सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेले आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहिला या ठिकाणी. गुड डिसिजन. पुन्हा एकदा वाईट चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळते तो चिकनी संघाला. धाव संख्येत भर धाव संख्या होतोय 29 फॉर ओन लॉस. पुन्हा एकदा निस्सी तो अजिंक्य. शॉट घेतलाय लॉंगमच्या वरून, ऋतिक शिर्केच्या वरून जाते हवाई फायर, बाहुबली गगनचुंबी षटकार. डीजे बोर्ड पोचलाय तो चिकनी संघाचा 35-35. काय अजिंक्यची खेळी आहे, त्याला ओमकार चांगल्या प्रकारे सपोर्ट करतोय. सेटल झाले तर निशीच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतोय. लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थोडासा उचली घेतो आणि बॉल जातोय निर्धाव विकेट किपरच्या तास्तानामध्ये. शेवटचा चेंडू या तिसऱ्या ओव्हरचं. अजिंक्य तर निशी पाहूया अशा प्रकारे
निशीच्या गोलंदाजीचा मारा करीतो अजिंक्य. सेम पिच डिलिव्हरी मला वाटतोय या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतो तो निशी. या 3 षटकाखेर धाव संख्या होते चिकनी संघाची 35-35. 2 ऑन लॉस विकेट. पगाशी म्हटलं होतं हाती घोडे तोफे तलवारे सारी फौज तो तेरी है पर जंजीरों में जकड़ा राजा हमारा सब पे भारी है. कवी कलश यांनी ही कविता केली होती संभाजी महाराजांच्या या चित्रपटामध्ये. छावा चित्रपट त्याचं नाव आहे. काय संभाजी महाराजांना वेदना भोगावं लागल्या असतील. मुघलच्या हातामध्ये 40 दिवसाचा त्यांनी कालखंड काढला होता आणि तलापूर येथे मोठी संभाजी महाराजांची जी समाधी आहे खरोखरच अंगावर काटा येणारा हा तुलापूर. पुन्हा एकदा ग्राउंड कडे जातोय नवीन गोलंदाज अजय ओमकार पाहूया कशा प्रकारे अजयच्या गोलंदाजीचा मार करेल नक्कीच पाहायला मिळेल. पंचांकडे दाद मागतोय आणि विकेट जातोय. विकेट किपरच्या दंसामध्ये बाद होते कट बाद होतोय तो. ओमकारची खेळी संपुष्ट होतोय. दुसरा झटका दुसरा फटका चिकनी संघाला. नवीन फलंदाज ब्रिज वरती तैनात अनिकेत आणि जर्सी नंबर 45. नक्कीच इंडियन टीमचा जो कर्णधार प्रतिनिधित्व करतोय अर्थातच रोहित शर्मा. असे नंबर जे असले की म्हणजे आमच्या कॅमेऱ्यामध्ये आमच्या नजरेचे कैद मध्ये होतात. मित्रा सांगू इच्छितो तुला तुझं नाव संतोष सहकारी आहे चिकनी संघाचा. मगाशी 10 नंबर जर्सी परिधान केलेलं बघितलं मास्टर सचिन सरांचं ही जर्सी नंबर. अजूनपर्यंत तो नंबर कुठल्याही खेळाडूला दिलेला नाही सांगू इच्छितो. क्रिकेट खूप महान आहे. क्रिकेट म्हटलं की रायगडची पंढरी. क्रिकेट म्हटलं की महाराष्ट्राची शान आणि बानशान. हीच आज या पंढरिया रिलायन्स ग्राउंड वरती आयोजित केलेला आहे. 9 तरुण मित्र मंडळाला ज्योतिर्पडा सेजी. शॉट लवली शॉट या ठिकाणी चांगला समाचार घेतो तो अजयच्या गोलंदाजीचा. अनिकेत स्कोर बोर्ड पोहोचला ह्या 6 धावांनी 41. शेवटचा षटक आहे हाणामारीचा षटक आहे. यामध्ये अगदी चौफेर फटकेबाजी करावी लागेल ते दोन्ही फलंदाजांना अनिकेतला आणि अजिंक्यला. स्ट्राइकला आहे तो अनिकेत जर्सी नंबर 45. ओहो ये शॉट नहीं भाई ना तूने देखा ना मैंने देखा हमारे क्रीडा रसिकों ने. क्या लवली शॉट फ्लिप शॉट या ठिकाणी म्हणता येईल. जबरदस्त आक्रमक अगदी विवेक सिंगच्या कॅमेऱ्यामध्ये कॅच झालेला हा षटकार नक्कीच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या 6 धावांनी स्कोर बोर्ड पोहोचलाय 47 टू लॉस्ट चिकनी टीम. खरोखरच या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळतो. या ठिकाणी अंकित तो अजिंक्य. हो थोडासा उचली घेते चेंडू. स्लोअर पद्या चेंडू होता परंतु बॅट अगोदरच फिरवलं आणि अनिकेतने बीट होतो. एक निर्धाव चेंडू जाते तो अजिंक्यच्या माध्यमातून. अजिंक्य अनिकेत आणि अंकित म्हणजे पहा समीकरण कसं आहे. मोठा शॉट केला परंतु पुन्हा एकदा बीट होतो तो अनिकेत. या ठिकाणी थोडस मला वाटतं नेत्रदीप करावं लागेल. थोडीशी नजर टिकून ठेवावं लागेल चेंडू वरती अजिंक्यच्या. शेवटचा चेंडू चांगले 2 षटकार आले होते या ओव्हर मध्ये. 12 रन्स खर्च केले त्या अजयने. शेवटचा चेंडू आहे अजिंक्यला जकडून ठेवले थोडस आपल्या गेंदबाजीमध्ये. मारले भाईल्याच्या दिशेने नक्कीच लेफ्ट शॉट या ठिकाणी बाहुबली गणिगत का षटकार. या 6 धावांनी स्कोर बोर्ड पोहोचतो चिकनी संघाचा 53-53. 54ला विन आहे. जे स्पोर्ट याची आपण दखल घ्यायची याची नोंद घ्यायची आहे.
अनिकेतने आपल्या बॅटच्या बल्ल्यातून तब्बल 3 षटकार म्हणजे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्र या अनिकेत साठी. काय आक्रमक फटकेबाजी केली. शेवटचा षटक होता, त्या षटकामध्ये स्कोर येणं खूप महत्वाचं होतं, खूप गरजेचं होतं. त्या अर्थाने लगातार 3 षटकार ठोकलंय आणि स्कोर बोर्ड चिकनी टीमचा आहे तो 53. 54चा लक्ष्य पार करायचा आहे तो जीएस पोस्ट. जीएस पोस्टचे मालक सन्माननीय मिलिटरी रिटायरमेंट गिरीश गोडिंदे सर हे सुद्धा आपल्या खेळाडूंसोबत आहेत. खेळाडूंना चरप करण्यासाठी त्या ठिकाणी आहेत. खरोखरच मित्रांनो, एवढ्या मोठ्या टुर्नामेंट भरवायचं म्हटलं तर सर्व काही आपण सोंग करू शकतो, मात्र पैशाचा सोंग आपल्याला करता येणार नाही. अनगणेश अमाऊंट या ठिकाणी या ठिकाणी क्रीडा रसिकामध्ये ग्रामपंचायत ज्योतिर्पाडा तंटामुक्त अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी गुथे आपण आम्हाला इथून दिसत आहात. आपण विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. तुम्ही अतिथी आहात आणि नेहमीच आणि या ठिकाणी खरोखरच ज्यांना प्रचंड आवड आहे क्रिकेटची आणि स्वतः माजी क्रिकेटर आहेत असे दत्ता गुथे यांना सुद्धा विनंती करतो, परंतु कधीही ते आमच्या स्टेजवर कधीही चेअरवर स्थानापन्न होत नाही. खरोखरच खूप मोठी महान व्यक्ती आहे, अतिशय शांत. मी सुरेश गुथे आणि दत्ता गुथेंना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं, आमच्या विनंतीला मान द्यायचा आहे. ठिकाणी आमच्या आजचे जी टुर्नामेंट या भरवल्या ते आमचे बक्षीस दाते अर्थातच या विभागातील या पंचक्रोशीतील शिवा शिप्रा कंडक्शनचे मालक तथा रायगड पोलीस युवा सामाजिक कार्यकर्ता सुनीलजी हरिचंद्र पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं 50,000 रुपये रोख पारितोषिक आहे. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेले सामाजिक कार्यकर्ते एक उद्योगपती कुमार सोमान जयवंत कुथे यांच्याकडून 25,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आलेलं आहे. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक युवा सामाजिक कार्यकर्ता पाटील इव्हेंटचे मालक श्री सन्माननीय निखिलजी नरेश पाटील यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. आणि मित्रांनो, एक सांगू इच्छितो, आपण समोर जे मोठे 3 चषक दिसतात, ज्या ट्रॉफ्या दिसतात त्या दिलेल्या आहेत. अर्थातच त्यांची आता टीम बॅटिंग करतोय. जीएस स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय श्री गिरीशजी चंद्रकांत घोडेकर यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे. आणि या टुर्नामेंटचा प्रत्येक जो मॅचचा मानकरी ठरतो याचमध्ये त्याच्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. अर्थातच महाराष्ट्र सचिव युवा सामाजिक कार्यकर्ता युवा सेनेचे प्रणयजी सीताराम वारगे यांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक बक्षीस दिलेले आहेत ते मोहनजी पाटील, प्रदीपजी पाटील. तर या मॅन ऑफ द मॅच साठी जी सिरीज दिलेली आहे सन्माननीय उरण तालुक्यातील आणि ज्योतिर्पाडे गावचे जावई सन्माननीय श्री देवडाकी हे पहिल्या क्षेत्रामध्ये आले होते. त्यांचा आम्ही याची सत्कार केला, पाहुणचार केला आमच्या नवतरुण मित्रमंडळाच्या वतीनं. घेऊन जाते पुन्हा एकदा ग्राउंड वरती गोलंदाज सज्ज, बॅटर सज्ज. गोलंदाज ने कुणाल गांजेवाला, एक संगीर एक गीत संगीतकार आपल्या भारत देशाचा जबरदस्त. परंतु या ठिकाणी कुणाल पाहायला मिळतोय कशा प्रकारे एफर्ट दाखवतोय, कशा प्रकारे आपला अनुभव या ठिकाणी दाखवतोय. स्ट्राईकला आहे तो, मगाशी ज्याचं नाव घेतलं बंटी बद्रिके आणि नॉन स्ट्राईकला आहे तो निखिल पारवे. महाड तालुक्यातील आज रायगड जिल्ह्यातील अल्पेश पाटील काय खेळाडू पाहायला मिळणार आहेत आपल्याला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. स्ट्राईकला आहे तो बंटी बद्रिके, गोलंदाज कुणाल. पहिला चेंडूचा समाचा स्ट्राईक आहे, वीर 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 आणि षटकार. एक श्री गणेशा करतोय चांगलं. नक्कीच आपला जो मालक टीमचा आहे नक्कीच त्याचं मनोबल वाढवणार आणि खरोखरच टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे मला तर जीएस स्पोर्ट करून. पहिले श्री गणेश करतो 6 धावांनी खाता खोलतो आपल्या संघाचं आणि स्वतःचं. पुन्हा एकदा कुणाल तो बंटी.
हो हो, पहिला षटकार आला होता, थोडस मिक्स बॅटिंग केली आणि या ठिकाणी बाद होतोय. पहिली विकेट गारद होतो, पहिली पतंग कट होतोय, तंबूत परततोय बंटी बद्रिके. बंटी कडून आमच्या चाहत्यांकडून खूप अपेक्षा होती, कारण की रायगड जिल्ह्यामध्ये तमाम नावाजलेले खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात या प्रीमियरच्या लीग मधून, परंतु बंटीची खेळी संपुष्ट होते 6 धावांनी. काय म्हणणार, आज नाव सुद्धा आमच्या मुखातून घ्यायला खूप आम्हाला अभिमान वाटतो. या ठिकाणी नवीन फलंदाज फ्रीज वरती जाईल तो सूरज करकरे. करकरे म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे, ताजमहल हल्ल्यामध्ये घटना झाली होती, त्यामध्ये करकरे साहेब, हेमंत करकरे साहेब यांचं निधन झालं होतं. सूरज करकरे नक्कीच सूत्रानुसार समजतोय, रायगड जिल्ह्याचा ज्याला टायगर म्हणला जातो, फायटर जेट असा आपला योगेश पेनकरच्या टीम मधून खेळणारा हा सूरज करकरे आपल्याला पाहायला मिळतोय. महाड तालुका. खरोखर अल्पेश पाटील, साहिल, कौस्तुभ पाटील सर आणि कॅमेरामध्ये कैद करतो तो विवेक सिंग. काय आज मॅच आपणा समोर लाईव्ह प्रसारित करत आहात. खरोखरच क्रीडा रसिकांचं मनोरंजन ह्या ठिकाणी होणार आहे. सूरज करकरे स्ट्राईकला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेला खेळाडू योगेश पेनच्या समोर खेळणारा हा खेळाडू पाहूया. कारपटच्या माध्यमातून खेळलेला कास को आग लगाती हुई यहाँ पे शॉट सूरज द्वारा. धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 7. नक्कीच थोडीशी मायुषी असेल, नाराजी असेल ते मला वाटतंय बंटी बद्रिकेच्या चेहऱ्यावर. पहिल्या चेंडू मध्ये प्रहार केला होता, 6 धावांनी आपलं खातं खोललं होतं, परंतु काही दुसऱ्या चेंडूवर विकेट गारद करतोय तो कुणाल. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे तो निखिल पारबे. दोन्ही महाड तालुक्यातील चांगला फटका, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मला वाटतंय मिड विकेटच्या फिल्डरच्या दास्तानामध्ये जातोय. एकच धावर समाधान मला होतंय. धावसंख्येत भर धावसंख्या 8. पुन्हा एकदा सूरज करकरे फ्रीज वरती तैनात. बॅटचा बल्ला खोललाय, पाहूया कुणालच्या गोलंदाजी कसा मारा करेल, नक्कीच ह्या ठिकाणी पाहायला मिळेल. ये फिर से वही शॉट, घास को आग लगाती हुई या सूरज करकरेच्या माध्यमातून एक धाव. रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणता येईल. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 9. 1 लॉस टू जे स्पोर्ट, द स्कोर 9. निखिल दोन्ही महाड तालुक्यातले खेळाडू आहेत. हा शॉट घेतला जातोय, पंची उडा भूर और ये षटकार गया बहुत दूर. किसने मारा? मारा तो निखिल पारवे ने मारा. काय बैटिंग, पारवे, निखिल पारवे. पहिल्या षटकाकीर धावसंख्या होतोय स्कोरबोर्ड वर जे स्पोर्टची 15. 1-15. यानंतर पुढील होणारा सामना मी आमंत्रित करतो दोन्ही कॅप्टनांना, श्री भैरवनाथ यशवंत खार वर्सेस शिवनेरी वंश स्पोर्ट शिहू. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी टॉच बॉक्स कडे यायचं आहे. नवीन गोलंदाज मार्कनगर आहे तो अनिकेत, जर्सी नंबर 45. रोहित शर्माचा हा जर्सी नंबर आहे. नक्की जर्सी नंबर असतो प्रत्येक खेळाडूचा, परंतु अनिकेतचा कशा प्रकारे 3 चेंडू मध्ये लगातार 3 षटकार ठोकवला होता तो अनिकेत या ठिकाणी गोलंदाजाच्या मार्केवरून. आणि स्ट्राईकला असेल तर मला वाटतं सूरज करकरे. लेगच्या दिशेने मारला, मला वाटतं नक्कीच फिल्डर तैनात, तिथे एकच धाव घ्यावा लागेल.
वरती सूरजला आणि आता निखिल पारवे ओके काय शॉट घेतलाय निखिल पारवेच्या बॅटच्या बल्ल्यावरून फाईन लेगच्या दिशेने एक जबरदस्त घनघातकी षटकार खोटकतोय हा मोठे दिग्गज या ठिकाणी ऑलेंटर तैनात राहायचं आहे निखिल पारवे तब्बल 2 षटकार आपल्या बॅटच्या बल्ल्यामधून आम्हाला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा शॉट घेतलाय नक्कीच मिड विकेटच्या वरून जातो पुन्हा एकदा घनघातकी हवाई फायर षटकार या 6 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचला जे स्पोर्टचा 28 चांगला स्कोअर म्हणता येईल दुसरे षटक प्रगती पथावर चालू आहे ते अंकित अनिकेत तो निखिल पाहूया हो पुन्हा एकदा मोठा शॉट मारण्यापर्यंत बीट होतो एसटी रक्षक थोडीशी चुकी करतोय मिक्स फिल्डिंग करतोय आणि काय सी मारे शापा ये दिल मांगे मोर रन मिलेंगे यहाँ पे 4 या 4 धावांनी स्कोर बोर्ड पोहोचले तो 32 दुसऱ्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी अंकित पुन्हा एकदा निखिल ओ हो ये शॉट लवली कॅच पकडी तो मॅच पकडी काय नक्कीच कॅचरचं नाव समजेल का त्या ठिकाणी एक आक्रमक कॅच पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा मोठा अजिंक्य कॅच पकडतोय तेव्हा निखिल पारवेची एक मोठा फटका बसतोय मोठा हादरा बसतोय पुन्हा एकदा जेस स्पोर्टला निखिलच्या स्वरूपात अगदी चांगली खेळलोय 3 षटकार आपल्या बॅटच्या मध्यातून आणि 4 एक चौकार सुंदर खेळतोय तो निखिल पारवे त्याची जागा पकडण्यासाठी नवीन फलंदाज अजय हा सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहे नक्कीच निखिल वैयक्तिक 23 धावांवर बाद होते नक्कीच टाळे होऊन जाते खरोखर चांगली खेळी केली ती निखिलने एक अप्रतिम खेळी पाहायला मिळाली या ग्राउंड वरती सूरज करकेरला सपोर्ट करेल तो मला वाटतंय अजय गोलंदाजाचा 1 चेंडू शिल्लक आहे तो अंकितचा चांगली मोठी विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो चिखली संघ अर्थातच गोलंदाज आहे तो अंकित जर्सी नंबर 45 या ठिकाणी यशवंत खार टीमचा कॅप्टन येणार आहे नाणेफेकीसाठी स्ट्राइकला आहे तो अजिंक्य ओहो शॉट घेतलाय कव्हर पॉइंटच्या वरून आणि पुन्हा एकदा कॅच तू चल मैं आई पुन्हा एकदा मोठा फटका बसतोय मोठा हादरा बसतोय तो जे स्पोर्ट संघाला आजच्या स्वरूपात काय गोलंदाजी करतोय तो अंकितने गोलंदाजी सुंदर केली फलंदाजी पण सुंदर केली आपल्या बॅटच्या बल्ल्यामधून 3 षटकार ठोकले होते
2 षटकाखीर धावसंख्या होतो जे स्पोर्टची 32. परागकडे सुद्धा चांगली ती खेळी आहे, ती ताकद आहे, ती नगाकत आहे, ती अदा आहे, एक चांगली शरीरयष्टी लाभलेली आहे ते परागकडे. परंतु कितपर्यंत आपल्याला सूरज करकेरेला सपोर्ट करतोय, साथ देते, कितपर्यंत पार्टनरशिप होतोय. नवीन गोलंदाज राज. 12 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण असणार आहे जे स्पोर्ट्स साठी. पाहूया. गोलंदाज आहे राज, स्ट्राइकला आहे तो सूरज करकरे, नॉन स्ट्राइकला आहे तो पराग. नक्कीच जे स्पोर्टने काय खेळाडू घेतलेत मला वाटते संघ मालकाने, अर्थातच गिरीश घोडेकर आणि शॉट. काय गोलंदाजी होते, अगदी ब्लॉकर मध्ये चेंडू होता, त्याच अर्थाने ट्विन्सला कव्हर केले आणि चेंडूच्या 4 ठिकाणी, परंतु रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी छान सुंदर म्हणता येईल. मग का अशा खेळाडूंची रायगड प्रीमियर मध्ये, आमदार चषकामध्ये, पीएनपी चषकामध्ये, धावीर चषकामध्ये का वर्णी लागणार आहे, तर हा रनिंग बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन, छान कॉम्बिनेशन या ठिकाणी. पुन्हा एकदा स्ट्राइकला असेल तो सूरज करकरे, गोलंदाज आहे तो राज. कशा प्रकारे राजच्या गोलंदाजीचा मारा करेल सूरज नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी. मोठा फटका मारायच्या बद्दल लेगच्या दिशेने मारवलं जाईल नक्कीच. सीमा ये दिल मांगे मोर, रन मिलेंगे यहाँ पे 4. सूरज कापसे बॅट. हो सूरज थोडासा ट्विस्ट होते पायामध्ये, जरा थोडं बघून मित्रा. ग्राउंडवर ग्राउंड आहे चांगलं, परंतु काही हरकत नाही. धावसंख्येत भर धावसंख्या होतोय 38. सूरज कापसे म्हटलं की कडसुरे संघाचा एक वेगवान गोलंदाज, ज्याला बुलेट ट्रेन नावाने ओळखला जाणारा, परंतु हा सूरज करकरे आहे. राज तो सूरज चांगला राजच्या गोलंदाजीचा मारा करते तो सूरज. मोठा फटका पण मारायचा प्रयत्न, परंतु एसटी रक्षक आहे, थोडासा बीट होतोय, मिक्स फील करतोय. निर्धाव चेंडू, एक डॉट चेंडू जातोय तो राजच्या स्वरूपात. अगदी संघ विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर सूरजला आणि परागला मोठे फटकेबाजी करावी लागेल, अगदी चौफेर फटकेबाजी करावी लागेल ती दोन्ही बॅट्समनना. रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेले दोन्ही बॅट्समन आहे पराग आणि सूरज. त्यात ताकदीचा गोलंदाज आहे चिकनी संघाकडून करतोय तो राज. 15-20 फॉलोचा मारणार, पंचांच्या डाव्या हातातून गोलंदाजी करतोय. कॅच आहे का, परंतु नाही. मला वाटते ड्रॉप कॅच व्हायला ठिकाणी फिल्डर ट्विन्सला कॉल केले, परंतु नाही. पराग म्हणतोय थांब. परागने छान कॉल दिले त्याला आणि सूरजला थांबवून दिलं. एकाच धावीवर समाधान मला. धावसंख्येवर धावसंख्या होतोय 39. 39. 8 चेंडू आणि 15 धावा समीकरण आहे. फाइन लेग बाहुबली घनी की षटकार. पराग म्हणतोय सूरज तुम्ही चौकार मारो तो मी षटकार मारेन. पंची उड़ा भूर और पराग ने षटकार मारा बहुत दूर. काय म्हणणार परागच्या फलंदाजीला. आक्रमक स्फोटक फलंदाजी दोन्ही करतात सूरज आणि पराग. थोडस राजचं मागडे षटक म्हणता येईल या ठिकाणी. तिसरं षटक घेऊन येतो तो राज. स्कोर बोर्ड झाला जे स्पोर्टचा 45-45. पुन्हा एकदा पराग तू राज. फुल टच चेंडू नक्कीच, परंतु कार्पेटच्या माध्यमातून मारला फिल्डर त्याने त्या ठिकाणी. एकच ट्विन्सला कॉल होता परंतु नाही. पराग म्हटलं थांब सूरज. नाही रे नाही नाही रे त्यांनी परागने म्हटलं तू नको येऊ सूरज, थांब तिथेच, कारण का आपल्याला मॅच ही विन करायची आहे. खरोखरच अप्रतिम दोघांचं कॉम्बिनेशन कसं असेल तर सूरज आणि पराग एक जबरदस्त या ठिकाणी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. थोडंसं टीम वर्क या ठिकाणी रणनीती आखण्याचा प्रयत्न करतोय तो चिकनी संघ. पुन्हा एकदा मी निमंत्रित करतोय आमच्या मान्यवरांमध्ये ग्रामपंचायत धोत्रेपाडा तंत्रमुक्ती अध्यक्ष जी सुरेशजी कुथे. ज्यावेळेला मान्यवरांचं मी नाव 2-2 वेळा खेळतो, मान्यवरांनी आम्हाला सुद्धा मान द्यायला हवं, स्टेजवर स्थानपन्न व्हायला हवं.
कारण का मॅच लाईव्ह टेलिकास्ट आहे या ठिकाणी सांगू इच्छितो. आज संडे म्हटलं, संडे हो या मंडे रोज काही अंडे, परंतु आज आम्हाला अंडे खायला पण फुरसत मिळणार नाही कारण का लगातार आजचा तिसरा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. मॅच नक्कीच एक नवीन गोलंदाज अक्षय पराग साठी थोडस शेअर करण्यात या ठिकाणी. जो पानी से नहलाते हो लिबास बदल देते हैं, जो पानी से नहलाते हो लिबास बदल देते हैं, लेकिन जो पसीने से नहाते हो इतिहास बदल देते हैं. या ठिकाणी इतिहास घडवेल का जेस पोस्ट दोन्ही बॅट्समॅन पराग आणि सूरज करकरे. गोलंदाज आहे अक्षय. पंचांच्या उजव्या हातातून, उजवा हात म्हटलं की बॅट्समॅनचे सुद्धा डोकेदुखी असं, परंतु पराग आहे. उंच गेलाय आकाशाला, गौसनी घेतोय, फिल्डर तैनात, फिल्डर हो गुड ट्राय होती, चांगली कॅच पकडण्याचा ट्विस्टला कॉल दिला, ट्विस्ट रनिंग बिटवीन द विकेट छान म्हणता येईल या ठिकाणी सूरजचा आणि परागचं. पराग खोद मुरुड तालुका खरोखरच कौस्तुभ सर या ठिकाणी आहेत कारण का कौस्तुभ सर अख्या रायगड जिल्ह्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट त्यांचं चालू असतं. स्कोर रिपोर्टर आहे साहिल आणि ज्या कॅमेरामध्ये कैद करतो गेला आजचा तिसरा दिवस तो म्हणजे विवेक सिंग. पुन्हा एकदा पराग तो अक्षय. अगदी सुलोर पद्धतीचा चेंडू, फसवणारा चेंडू हा परागसाठी टाकलेला आहे. 4 चेंडू आणि 6 धावा, 1 शॉट. परंतु मित्रांनो ह्या ग्राउंड वरती कालची मॅच पाहिली ते खरोखरच हृदयाला स्पर्श करणारी. हो थोडीशी रनआउटचा चान्स या ठिकाणी पाहूया होतो की रनिंग बिटवीन द विकेट छान. मित्रांनो बॅट सुटतोय परागची. 3 चेंडू 5 धावा. कालची मॅच कडसुरे आणि YGS वरोटने पाहिलीत ना मित्रांनो, लगातार 2 षटकार ऋतिक शिर्के या ठिकाणी जीएस स्पोर्ट मधून खेळतोय आणि 1 चेंडू आणि 6 धावा पाहिजे होत्या. मॅच अशी हृदयाला स्पर्श झाली ना, हार्ड आमचे वाढले होते, हृदयाचे ठोके वाढले होते, ते तुम्हाला आम्ही दाखवू शकतो या ठिकाणी. असे वाढले होते कालचे ठोके. परंतु आजची मॅच 3 चेंडू आणि 5 धावा. सूरज करकरे. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्नात पराग रन आउट होईल का, परंतु पंचांकडे दाद मागतोय. दोन हृदयाचे ठोके आता वाढतील, हृदयातील वाढतील समथिंग, हृदयाचं ठोकं वाढणार आहे. 2 आणि 5 समीकरण काय म्हणणार. मॅच आहे, मॅच मध्ये काही होऊ शकतो. हसी नसीबानी थट्टा आज मांडली हो. देव देतो आणि कर्मा नेतो, काय म्हणणार आहे. सिंपल सा कॅच या ठिकाणी, परंतु कॅच ड्रॉप करते कोणाची, तर सूरजची कॅच ड्रॉप होतोय. आता पहा जे क्रीडा रसिक बसलेत ते उभे राहतील, कारण का 1 चेंडू आणि 4 धावा आणि उभे राहिले ते टाचानवर राहतील आणि टाचानवर आहेत ते अंगठ्यानं उभं राहतील. हा सांगू इच्छितो मी या ठिकाणी. स्ट्राईकला असेल पराग. काय म्हणणार. 1 चेंडू 4 धावा. ही सुद्धा मॅच हृदयाला स्पर्श, हृदयाला चटके देणारी मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आम्हाला.
मॅचचं भूतो ना भविष्य. अल्पेश पाटील काय म्हणणार या ठिकाणी. हातात मध्ये मॅच आली होती परंतु हिसकून घेतली ती चिकनी टीमने. विजय संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक. नाणेफेक झाली.